उष्माघाताने आपला बळी गेला तर फडणवीस जबाबदार, जरांगेंचा खरमरीत इशारा. रणरणत्या उन्हामध्ये 30 मे पासून उघड्या मैदानावर करणार उपोषण. ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचं दबाव तंत्र. बवियाच्या राजू पाटलांना भाजपचा पाठिंबा, तर शिवसेनेकडून रवींद्र फाटकांच्या नावावर शिक्कामोर्तब. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंना भेटणार. जरांगेंच्या 30 तारखेपासूनच्या उपोषणापूर्वी भेट घेऊन समजूत घालणार. तर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. विदर्भात उष्णतेचा कहर. गडचिरोली आणि गोंदियाला उष्णतेचा रेड अलर्ट, तर उष्माघातानं नागपुरात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये सीएनजी महागलं. पुण्यामध्ये 2.5 रुपये, नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैसे आणि संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची सीएनजीच्या दरात वाढ.